मूर्ति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ज्या लागी की जे व्रत ताप त्याची लागे की जी रुद्र जप ज्या लागी देरी अकल्प त्याही याची रूप श्रीराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो वाऱ्या हाती माप चालले सज्जनाचे भगवान प्रभू रामचंद्र दंड करण्यात आले म्हणून जपी तपी सगळे संन्यासी उलट टांगून घेणारे पाण्यात राहणारे आकाशात राहणारे सगळे ऋषी भगवंताच्या समोर आले आणि भगवंताची विनंती करू लागले, भगवंता ह्या राक्षसापासून फार आम्हाला तकलीफ आहे, आम्हाला फार त्रास आहे आणि तुम्ही आम्हाला संभाळ करा। आम्ही ज्याच्यासाठी काय ह्याचसाठी केला होता तसं शेवटचा दिवस गोड व्हावा, अरे ज्याच्यासाठी आम्ही तपश्चर्या केली आणि ती आज आमच्या फळाला आली, तुमची आमची भेट झाली, आता तुम्ही आमचा संभाळ करा असे ऋषी ब्राह्मण दंडकारण्यामध्ये सुत्यक्षण ऋषीच्या आश्रमाच्या जवळ येऊन भगवंताची विनंती करू लागले। ज्या लागी शिव भवानी त्याची चिंती दिली गला नयनी जो त्रिभवानी भगवान प्रभू रामचंद्राची विनंती सुत्यक्षण ऋषी करू लागले, हे भगवंता अरे तुझ्यासाठी मी आतापर्यंत जी काय म्हणले तपश्चर्या केली, जी काय म्हणले आराधना केली आणि ती आज मला फळाला आली, भगवंता आज माझं सफळ झालं सगळं अशी विनंती भगवंताची सुत्यक्षण ऋषी करू लागले। अरे ज्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत कष्ट केलं, फळ आहार केला, अरे पाण्यावर राहून तपश्चर्या केली, आज समक्ष भगवंत आम्हाला डोळे भरून बघण्याकरता मिळाला, रूप पाहता लोचने सुख झाले व साजने, आता मला अपेक्षा राहिली नाही असे सुत्यक्षण ऋषी विनंती करू लागले। असं ऋषीचं मनोगत भगवंताने जाणलं न सांगता कळू येते अंतर, भक्त कसा भगवंताला अंतर्ज्ञानामध्ये कळत असतो असं पाहिल्यानंतर आणि भगवान प्रभू रामचंद्राला आनंद झाला आणि भगवंत आणि त्या ऋषीला पुढे काय म्हणू लागले, हृदय जाणी तो ऋषी भगवान प्रभू रामचंद्र ऋषीच्या मनामध्ये काय जाणून घेतलं, हृदयातलं जाणून घेतलं, भगवान प्रभू रामचंद्र ऋषी करता कळवले आणि प्रभू रामचंद्र ऋषीला काय पुढे बोलू लागले, देखने देखून याती अति क्षण या लागी नावे सुतीक्षण श्रीराम वंदिले चरण दिदले आलिंगन ऋषी श्रीराम। भगवान प्रभू रामचंद्रानं देखणं असणारा तो सुतीक्षण ऋषी नाव सुतीक्षण होतं आणि सगळं जगामध्ये दिसणार भगवान प्रभू रामचंद्र त्यांना दिसत होते असं जाणून घेतलं आणि भगवान प्रभू रामचंद्र साष्टांग दंडवत नमस्कार करण्याकरता सुतीक्षण ऋषीच्या समोर जाऊ लागले। आलिंगुनी आपलं लक्ष करून ग्रान वल्ला देवा झाला नाही सिरियल आहे बरोबर पण इथं तुटायला लागलं हे जरा तुकड्याची काय हा दुसरी घ्या घेऊ का माझा दंड येते नाही प्रभू रामचंद्राची स्तुती करीत करीत सुतीक्षण ऋषी बोलू लागले, हे रामा माझा आश्रम दंडकारण्यामध्ये इथं मनुष्याचा वास नाही आणि तुम्ही माझ्या आश्रमात आलात, माझा आज म्हणले सगळा आश्रम पुनीत झाला अशी विनंती स्तुती आणि सुतीक्षण ऋषी प्रभू रामचंद्राची करू लागले। सीताचा माव्याता भगवान प्रभू रामचंद्राला सांगू लागले, हे रामा रामा माझ्या आश्रमामध्ये कसलाही जरी राक्षस आला तरी म्हणलं त्या
कोणाचा हिताघात काय चालत नाही आणि तुम्ही आनंदानं राम लक्ष्मण सीता तुम्ही आनंदानं माझ्या आश्रमामध्ये राहा, तुम्हाला कुठली बाधा होणार नाही, पीडा होणार नाही, असं सुतीक्षण ऋषी प्रभू रामचंद्राची विनंती करू लागले. भगवान प्रभू रामचंद्राची विनंती पुन्हा पुन्हा सुतीक्षण ऋषी करू लागले. हे रामा तुम्ही आनंदाने राहा, तुम्हाला कुठली बाधा होणार नाही, तुम्हाला कुठला त्रास होणार नाही, सगळं ऋषी ब्राह्मण मी व्यवस्थित सांभाळतो असे सुतीक्षण ऋषी प्रभू रामचंद्राची विनंती करू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय.